बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका आतापर्यंत अनेकांनी जाहीरपणे व्यक्तही केली असल्याचं आपण बघितलेलं होतं। अनेक राजकारणी मंडळी असतील किंवा सामान्य जनता असेल, प्रत्येकाच्या मनात खरं तर हा प्रश्न होता, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, हा सवाल सध्या उपस्थित केला जात होता। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर आता थेट राज ठाकरे यांनीच हा प्रस्ताव ठेवला असल्याचं सध्या बोललं जात आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये राज्यातलं चित्र काहीसं वेगळं दिसतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पहिल्या प्रथम मी अरविंद तुमचं आणि तुमच्यासह सर्व माझ्या कामगार सेनेच्या प्रतिनिधींचं अभिनंदन करतोय। कारण किती वर्ष झाली म्हणाला तुम्ही? 57। देसाई साहेब, शिवसेनेला आपल्या किती झाली? साधारणतः तेवढीच। 2 वर्षांनी शिवसेना मोठी आहे आणि ती असायलाच पाहिजे, कारण पहिली शिवसेनेचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर भारतीय कामगार सेनेचा। एखादी गोष्ट सुरू करणं खूप कदाचित सोपं असतं, पण ती 57व्या वर्षी सुद्धा तरुण ठेवणं हे खूप कठीण असतं आणि ते काम, तो चमत्कार तुम्ही करून दाखवलाय। साहजिकच आहे, 57 वर्ष मागे गेल्यानंतर दत्ताजी साळवींची आठवण तर आलीच पाहिजे। त्यांचं स्मरण, त्यांना अभिवादन करूनच आपण आजपर्यंत इथे आलेलो आहोत। आता याच्या पुढे सुद्धा त्यांनीच दाखवलेले आणि त्यांनी म्हणजे तुमच्यापैकी किती जणांनी शिवसेना प्रमुखांनी त्यांची जी काही आठवण सांगितली ती ऐकली असेल मला कल्पना नाही। ऐकलंय का कोणी? ऐकलंय ना? हा, इकडे बसलेत लक्ष्मणी। तो काळ होता साधारणतः 66-67 आणि संपूर्ण मुंबईमध्ये म्हणजे 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला। मुंबई महाराष्ट्राने मिळवली, मराठी माणसाने मिळवली, लढून मिळवली, बलिदान करून मिळवली आणि मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर देखील मुंबईमध्ये मराठी माणूसच उतरावत होता। म्हणजे त्याला जवळपास म्हणजे आता जय श्रीराम बोलतात, पण तेव्हा मराठी माणसाला रामागडी म्हणायची। त्या सुमारामध्ये शिवसेना प्रमुखांनी एक झंझावात उभा केला। आम्ही शिवाजी पार्कला राहत होतो। अर्थात ही गोष्ट मला काय आठवत नाही, मी खूप लहान होतो तेव्हा, पण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेली आठवण आहे की घराची बेल वाजली, दरवाजा उघडल्यावरती एक तरुण, कुरळ्या केसाचा, काळा चष्मा, आवाज तर दत्ताजींचा कसा होता तुम्हाला माहिती आहे, आणि त्याने सांगितलं की मी दत्ता साळवी, तुम्ही या, तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी माझी नोकरी सोडून आलेलो आहे। बाळासाहेब म्हणाले, अरे तुमची माझी पहिलीच भेट आहे, तुम्ही नाही म्हणे, कालचं तुमचं मी अमर हिंद मंडळातलं भाषण ऐकलं आणि मी ठरवलं की या कार्यामध्ये वाहून घ्यायचं। आता मला वाटतं दत्ताजी साळवी, अजित तुम्ही सांगाल, गिरणीमध्ये जॉबवर होते,